चला बघा नेक्स्ट क्वेश्चन्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स रेस टू 4 प्लस 2x आणि इंटू काय दिला आपल्याला साइन एक्स दिला. इंटू काय दिला साइन एक्स. कोणता रूल आपल्याला या ठिकाणी अप्लाय करावा लागेल बाळांनो? यू इंटू व्ही. कोणता रूल अप्लाय करावा लागेल? म्हणजेच आपल्याला सोल्युशन मध्ये काय करायचं, क्वेश्चनला घ्यायचे ओके y इज इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस 2x इंटू काय घ्यायचा साइन एक्स. इंटू काय घ्यायचा साइन एक्स. ओके मग इंटू जर साइन एक्स घेतलं तर काय करणार या ठिकाणी, या ठिकाणी काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बाळांनो? dy बाय dx. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. पहिला फंक्शन कोणता आपला? x रेस टू 4 प्लस 2x ऍज इट इज येणार. डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार? साइन एक्स चा. तो काय येणार? cos x प्लस साइन एक्स जसाच्या आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार? x रेस टू 4 आणि 2x चा. x रेस टू 4 चा काय येणार? 4x क्यूब आणि 2x चा काय येणार? 2. कळालं की इथपर्यंत? काही डाऊट कोणाला? समजलं की नाही समजलं? याच्या पलीकडे काय करू शकणार आपण? जास्तीत जास्त टर्म वेगळ्या करू शकणार आहे. जास्तीत जास्त टर्म काय करू शकणार आहे? वेगळ्या. आणि कॉमन काढत असतो जनरली आपण, म्हणून टर्म काय वेगळ्या करत बसायच्या नाही. समजून राहिलं की इथपर्यंत? याने याला मल्टिप्लाय करू शकतो, याने याला मल्टिप्लाय करू शकतो. तुम्हाला जर या ठिकाणी स्टेप जर वाढवायची असेल तर काय करू शकता तुम्ही, याला खाली घ्यायचंय आणि सेपरेट इथे काय लिहिणार, पहिला फंक्शन ddx ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स ddx ऑफ हे आणि नंतर ही स्टेप लिहायची. चालेल? म्हणजे कसं करू शकतो आपण त्याला, इथं dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. ओके आणि इथे ddx ऑफ काय लिहावं लागेल, सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज आणि ddx ऑफ काय लिहावं लागेल, फर्स्ट फंक्शन x रेस टू 4 प्लस 2x. ओके आणि मग फायनली फायनल स्टेप मध्ये काय येणार, x रेस टू 4 प्लस काय येणार 2x येणार आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos x प्लस इथे काय येणार sin x आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 4x क्यूब प्लस 2. कळालं का? दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे काय असणार आपलं आन्सर असणार आहे. ओके नंतरचा क्वेश्चन बघायचा. ठीक आहे काय बघायचंय, नंतरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करतोय आपण बघा, आता इथं सुद्धा काय दिलं आपल्याला, यू इंटू व्ही चा रूल लागू केला. कोणता रूल लागू केलाय? यू इंटू व्ही चा रूल. दोन फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी यूज मध्ये येतात. कोणते कोणते यूज मध्ये येतात? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा एन एक्स रेस टू एन मायनस 1 आणि एक फॉर्म्युला कोणता आहे, टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स म्हणजे टॅन रेस टू इथं -1 येते. हा ओके मग काय करणार, याला सोल्युशन मध्ये घेत असताना बाळांनो y इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स. मग इथे काय करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंतर काय करणार बाळांनो, कुणाचा डेरिव्हेटिव्ह घेणार, y चा. काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू पहिला फंक्शन कोण येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर जसाच्या तसा. काय येणार आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर जसाच्या. नंतर काय करणार बाळांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. नंतर कोण येणार बाळांनो, टॅन इनवर्स एक्स जसाच्या आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर चा. 1 चा काय येणार 0 आणि एक्स स्क्वेअर चा 2x. कळालं? याच्यानंतर याला काय करायचं बाळांनो, सिम्प्लिफाय करायचं. dy बाय dx इज इक्वल टू हा 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर काय होणार आहे, कॅन्सल होईल. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर काय होणार, कॅन्सल. मग इथे काय राहतो बाळांनो 1 काय राहतो त्या ठिकाणी 1. इथे काय राहिला प्लस 0 प्लस 2x काय राहिला 2x आणि इंटू मध्ये काय आहे टॅन इनवर्स एक्स. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. जमेल का, करता येईल का सॉल्व? नक्की सॉल्व करता येईल. ओके चला पुढचा प्रश्न बघा बाळांनो. आता इथे किती झाले ते 3.
किती लोक आहेत? 3 असले तर घाबरून जायचे का? नाही. एकाचा अल्टरनेट डेरिव्हेटिव्ह घेत चालायचं आणि दोघांना पाठीमागं बसवत चालायचं. काय करणार मग आपण या ठिकाणी बघा, सोल्युशन मध्ये काय करणार? y इज इक्वल टू x इंटू ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहित तुम्हाला 1, ई रेस टू एक्सचा ई रेस टू कॉस एक्सचा काय असतो? मायनस आहे. तिन्हीचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. ओके, त्याच्यानुसार या ठिकाणी काय करणार आपण? u इंटू v इंटू w असा फॉर्म्युला वापरायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बाळांनो? dy बाय dx. पहिलं कोणाला पाठीमागे बसवायचं? x आणि e रेस टू x ला पाठीमागे बसवायचं आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यायचा? cos x चा. नंतर काय करायचं? x ला आणि cos x ला पाठीमागे बसवायचं, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? e रेस टू x चा. नंतर काय करायचं माहितीये का? आता e रेस टू x ला आणि cos x ला पाठीमागे बसवायचं आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा? आपल्याला x चा. बघा, x e रेस टू x आणि cos x, x e रेस टू x आणि cos x असा डेरिव्हेटिव्ह घेतला. उरलेल्या दोघांना काय लिहायचं? पाठीमागे लिहायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या अगोदर लिहायचं. ओके, therefore dy बाय dx इज इक्वल टू x e रेस टू x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? मायनस साइन x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? मायनस साइन x प्लस हा x cos x e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? e रेस टू x. ओके, प्लस हा e रेस टू x इंटू cos x आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार? 1. सगळ्या टर्म मध्ये एक गोष्ट कॉमन निघते, ती आहे e रेस टू x. काय कॉमन निघते? e रेस टू. इथे करायला मायनस x साइन x, करायला मायनस x साइन x, प्लस करायला x cos x आणि प्लस करायला cos x इंटू 1 cos x राहिला. कळालं का? समजलं इथपर्यंत? एवढं इथपर्यंत आलं तरी चालतं. आणि तुम्हाला जर त्याला अजून सिम्प्लिफाय करून लिहायचं असेल तर हा e रेस टू x बाहेर, या दोघांपैकी एखादी पॉझिटिव्ह टर्म फक्त अगोदर घ्यायची आहे, x cos x, नंतर मायनस x साइन x आणि प्लस हा काय आहे? cos x. असं सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. किंवा इथपर्यंत आन्सर सफिशियंट आहे. कळालं? जमेल क्वेश्चन हा? ओके, चला पुढचा प्रश्न बघू आपण. आता इथे कोणता रूल वापरायचा? u बाय v चा. कोणता रूल वापरायचा? u बाय v चा. कोणता रूल वापरायचा? u बाय v चा रूल वापरायचा. ओके, आता काय करायचं माहिती का आपल्याला? y इज इक्वल टू u अपॉन v चा रूल आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? यूज करायचा आहे. जर y इज इक्वल टू u अपॉन v जर असेल, y इज इक्वल टू काय असेल? एक मिनिट, स्लाइड चेंज नाही झाली का? y इज इक्वल टू काय आपल्याकडे? u अपॉन v चा रूल आपल्याला अप्लाय करायचा. बघा, y इज इक्वल टू u अपॉन v जर दिलं तर काय करायचं माहितीये का आपल्याला? dy बाय dx फाइंड आउट करायचं. काय करायचं? dy बाय dx. त्यासाठी सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. सेकंड फंक्शन म्हणजे काय? आपला v आहे. सेकंड फंक्शन म्हणजे काय? v आहे. सेकंड फंक्शन काय आपला? v आहे. मग सेकंड फंक्शन जर आपला v दिलेला असेल तर त्यानुसार इथं e रेस टू x चा जर डेरिव्हेटिव्ह, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e रेस टू x आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग बाळांनो, y इज इक्वल टू काय दिला? e रेस टू x अपॉन x. आपला हा कोण होणार आहे? e रेस टू x म्हणजेच u आणि x म्हणजे काय होणार? v. त्याला जर आपण काय केलं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं जर केलं तर काय भेटतं आपल्याला? y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx भेटतो. y चा डेरिव्हेटिव्ह काय भेटतो? dy बाय dx भेटतो. मग u बाय v चा रूल आपल्याला अप्लाय करायचा. मग या रूल नुसार v म्हणजे कोणी? आपला x, म्हणजे सेकंड फंक्शन काय येणार अगोदर, नंतर काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. अपॉन मध्ये काय येणार? सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. मग देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू x e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x मायनस हा e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय आला? 1 अपॉन मध्ये काय येणार? x स्क्वेअर. काही कॉमन निघतं का रे मित्रांनो? निघतंय कॉमन. काय कॉमन निघतं? e रेस टू x. इथे काय राहिला? मग x मायनस 1 आणि अपॉन मध्ये काय राहिला?
अपॉन मध्ये काय राहिला एक्स स्क्वेअर. ई रेस टू एक्स अपॉन एक्स चा जर आपण विचार केला तर काय होतं वाय. मग यातला एक ई रेस टू एक्स आणि यातला एक एक्स आपण सेपरेट घेऊ शकतो ना, घेऊ शकतो का नाही घेऊ शकत. बघा एक्स्ट्रा जर प्रूव्ह दॅटचा एखादा क्वेश्चन जर आला त्याच्यात करावं लागतं, नाही तर अदरवाईज आपलं इथे आन्सर काय झालं संपलं. पण अजून एक्स्ट्रा जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं काम पडलं, प्रूव्ह दॅट वगैरे आलं एखाद्या क्वेश्चन वरती अशा टाईपच्या आलं, म्हणजे येत नसते जनरली तुम्हाला, पण आलं तरी सुद्धा ओके काय येणार या ठिकाणी डीवाय बाय डीएक्स ऍज इट इज येणार. यातला एक ई रेस टू एक्स अपॉन एक एक्स सेपरेट करतो, चालेल. ई रेस टू एक्स अपॉन एक्स. मग आता आपल्याकडे काय राहिलं एक्स मायनस 1 राहिला आणि एक एक्स याला देऊन टाकतो, चालेल. कळलं का. मग इथं डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स अपॉन एक्स च्या ऐवजी काय लिहू शकतो वाय. एक्स अपॉन एक्स काय येणार 1 आणि मायनस काय राहील 1 बाय एक्स. कळलं का. असं पण तुम्हाला आन्सर काढता येऊ शकतो. समजलं. हे पण आन्सर करेक्ट आहे, इथपर्यंत लिहिलं तरी करेक्ट. ओके पण आपण इथपर्यंत लिहायचं 2 मार्काला विचारतोय. ओके एखाद्या 4 मार्काचा क्वेश्चन बनवताना प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये असं लक्षात ठेवायचं असं टर्म आला तर वाय ही भेटू शकतो. ओके कळालं इथं. पुढचा क्वेश्चन बघू आपण. tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा अर्धवट प्रश्न आहे. तिथे tan इनवर्स एक्स पाहिजे होता. काय पाहिजे होतं मुलांनो tan इनवर्स एक्स पाहिजे होता. इथे पाहिजे होता आपल्याला tan इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि tan x असला तरी पण तुम्ही सोडू शकता. tan x असला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता सोडू शकता. पहिलं tan x ला सोडवतो आणि तो क्वेश्चन तुम्हाला डबल साइडने सोडून दाखवतो इनवर्स वाला कसा राहील. मग काय करणार याला सांगा पहिलं y इज इक्वल टू tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके इनवर्स आपण इकडून घेऊ डबल एक्स्ट्रा क्वेश्चन. आता काय करायचं याला tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. tan x अपॉन काय घ्यायचं 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतल्यानंतर y चा काय करणार या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेणार dy बाय dx u इंटू v. आपला v म्हणजे कोण आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर जसाच्या नंतर काय करणार डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. नंतर काय करणार मायनस tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि अपॉन मध्ये काय येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. ब्रॅकेट करतो मी 2 टर्म कंबाईन आल्या म्हणून आलं लक्षात. आता या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर जसाच्या तसा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक स्क्वेअर मायनस tan x जसाच्या 1 प्लस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 एक्स स्क्वेअर चा काय येणार 2x आणि अपॉन मध्ये काय येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. कळते बाळांनो काय डाऊट. ओके बघा इथं हा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू सेक स्क्वेअर एक्स जसाच्या 0 प्लस 2x आणि हे काय आहे मायनस साइन म्हणून मायनस 2x tan x. ओके आणि अपॉन मध्ये काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. आता तुमच्या डोक्यात येणार काही लोकांच्या सर हे आणि हे काय होतं कॅन्सल. इकडे पण जर असलं तर कॅन्सल होणार. दोघांकडे पाहिजे वर त्यातून मग कॉमन काढायचा आणि मग कॅन्सल करायचं. आलं लक्षात. तोपर्यंत कॅन्सल करायचं का नाही. समजलं इथपर्यंत. हे काय झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. ओके हा प्रश्न असा पाहिजे होता माझ्या मते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे ती. हा प्रश्न असा विचारला जाईल y इज इक्वल टू tan इनवर्स x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. फाइंड dy बाय dx. मग काय करणार याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके 25b म्हणून घेतो त्या क्वेश्चनमध्ये. ओके y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx. पहिलं कोणतं फंक्शन येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार बाळांनो tan इनवर्स x चा. नंतर कोणतं साइन मायनस. पुन्हा कोणती टर्म ऍज इट इज येणार tan इनवर्स x. डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर चा. ओके आणि अपॉन मध्ये काय येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर. ओके स्टार्टिंग पासून सगळं रिपीट करतोय आपण तर प्रॉपर लक्ष द्यायचं. हा काय करणार बाळांनो आपण या ठिकाणी 1 प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज जसाच्या tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर.
मायनस टॅन इनव्हर्स एक्स जसाच्या 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 2x कळालं. अपॉन मध्ये काय येणार बाळांनो 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. कळते की नाही कळते. मग काही कॅन्सल होते का बघा. होतंय. काय कॅन्सल होतं रे. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊ शकतो कारण हा इंटू मध्ये लगेच. कळालं का. हा इथं हा न्यूमरेटर मध्ये हा डिवाइड मध्ये आहे. इथं पण हा न्यूमरेटर मध्ये हा डिवाइड मध्ये आहे. बट या टर्मला हा जो 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर हा दोन्ही टर्मला डिवाइड होतो. दोघांमध्ये ती टर्म पाहिजे तर ते कॅन्सल होणार. अदरवाईज कॅन्सल होणार नाही. लक्षात. मग इथं काय राहिलं बघा सांगा बरं. 1 मायनस 0 प्लस 2x 2x इंटू टॅन इनव्हर्स एक्स 2x टॅन इनव्हर्स एक्स आणि अपॉन मध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर असं येणार याचं आन्सर. कळालं का. समजलं इथपर्यंत. ओके क्लिअर आहे. काही डाऊट कुणाला. यू बाय व्ही लक्षात येऊ राहिला. चला पुढचा प्रश्न. आता इथे पण यू बाय व्ही अप्लाय करायचा. कोणता अप्लाय करायचा. यू बाय व्ही. यू बाय व्ही अप्लाय करायचं. तिथे काय मिळालो y इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला काय असतो 1 आणि 1 चा काय असतो 0. याला काय करणार आपण डिफरन्शिएट. काय करणार आपण याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग बाळांनो dy बाय dx. इथं काय येणार एक्स मायनस 1. इथे काय येणार ddx ऑफ x प्लस 1 पुन्हा मायनस एक्स प्लस 1 ddx ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. करेक्ट आहे. मग आता काय करायचं याला सिम्प्लिफाय करायचं. dy बाय dx. एक्स मायनस 1 जसाच्या x चा डेरिव्हेटिव्ह बेटा 1 1 चा 0 मायनस इथे काय x प्लस 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 1 चा डेरिव्हेटिव्ह काय ना 0 अपॉन मध्ये काय आहे एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस 0 1 इंटू एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 1 मायनस 0 1 1 मायनस 0 1. ओके आणि 1 इंटू एक्स काय येणार एक्स आणि एक्स इंटू मायनस मायनस एक्स पुन्हा 1 इंटू 1 1 आणि 1 इंटू मायनस मायनस 1. कळालं. आणि अपॉन मध्ये काय येणार एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. कळतंय. कधी यातलं काहीतरी कॅन्सल होतंय. काय काय कॅन्सल होतं प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतं. ओके म्हणजे काय राहिला dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 मायनस 1 मायनस 2 अपॉन एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. कळालं का बाळांनो. समजायला. ओके समजून राहिलं का नाही. हे जमीन की नाही जमणार. y इज इक्वल टू काय ई रेस टू एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स मायनस 1. म्हणजे काय करणार आपण बघा. हा प्रश्न आहे आपला. याचं सोल्युशन काय येणार y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स मायनस 1. मग ई रेस टू एक्स चा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर तो पण तुम्हाला माहिती आहे काय असतो ई रेस टू एक्स आणि 1 चा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणलं तो काय असतो 0. एवढं माहिती आपल्याला. इथे काय करणार मग आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बाळांनो dy बाय dx. आता यातलं कोणतं फंक्शन राहील ऍज इट इज ई रेस टू एक्स मायनस 1. डेरिव्हेटिव्ह कुणाचं घेणार ई रेस टू एक्स प्लस 1 मायनस ई रेस टू एक्स प्लस 1 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार ई रेस टू एक्स मायनस 1 आणि अपॉन मध्ये काय येणार ई रेस टू एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर. कळलं ना. सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. क्लिअर आहे सगळ्यांना. क्लिअर उराला यू बाय व्ही. ओके मग काय करायचं बाळांनो या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू हा ई रेस टू एक्स मायनस 1 जसाच्या याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस इथे ई रेस टू एक्स प्लस 1 जसाच्या ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0
आणि अपॉन मध्ये काय येणार मित्रांनो e रेस टू एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर. या ठिकाणी हा e रेस टू एक्स मायनस 1 जसाच्या इथे काय येणार e रेस टू एक्स, इथे e रेस टू एक्स प्लस 1 जसाच्या इथे काय येणार अपॉन इथे काय आहे e रेस टू एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर. या दोघांमध्ये काय कॉमन निघतं e रेस टू एक्स. इथे काय राहिला e रेस टू एक्स मायनस 1 आणि इथे हे एवढी टर्म राहिले मायनस इंटू e रेस टू एक्स मायनस e रेस टू एक्स आणि मायनस इंटू प्लस 1 काय राहिला मायनस 1 आणि अपॉन मध्ये काय येणार e रेस टू एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर. बघा हा e रेस टू एक्स काय काढला कॉमन. इथे काय राहिलं e रेस टू एक्स मायनस 1 आणि हे राहिलं मायनस e रेस टू एक्स प्लस 1 मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस इंटू प्लस पुन्हा मायनस 1 होणार. ओके यात काय काय कॅन्सल होतं मित्रांनो e रेस टू एक्स आणि मायनस e रेस टू एक्स काय झाला कॅन्सल झाला. फायनली आपल्याला काय आन्सर मिळतं बाळांनो dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 मायनस 2 हा काय आहे e रेस टू एक्स आणि अपॉन मध्ये काय आहे e रेस टू एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर. कळालं का समजलं का नाही समजलं. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. क्लिअर आहे तो राहिलं का सोपं वाटत राहिलं ना का अवघड वाटायला. ओके एकदम सोपं आहे. फॉर्म्युले पाठ असले की सगळं सोपं वाटतं. ओके चला पुढचा प्रश्न पहा. अरे बाप रे बाप अवघड आहे का काही काहीच नाही. कसा दिसतोय कोणासारखा दिसतो u बाय v सारखा दिसतो ना दिसतो काय दिसत y इज इक्वल टू इथे काय 5 e रेस टू x अपॉन 3 e रेस टू x प्लस 1 कोणता रूल लागू करायचा u बाय v चा. मग काय करायचं इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय पहिलं कोण घेणार 3 e रेस टू x प्लस 1 डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार मित्रांनो 5 e रेस टू x चा नंतर मायनस 5 e रेस टू x जसाच्या आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार 3 e रेस टू x प्लस 1 आणि अपॉन मध्ये काय येणार आहे 3 e रेस टू x 3 e रेस टू x प्लस 1 चा. चला करा आपला डेरिव्हेटिव्ह. इथे येणार 3 e रेस टू x प्लस इथे काय येणार 5 e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेस टू x मायनस 5 e रेस टू x 3 जसाच्या तसा e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि अपॉन मध्ये काय बाबड्या 3 e रेस टू x प्लस 1 त्याचा स्क्वेअर. तर राहिलं सगळ्यांना. ओके बघा बाळांनो आता इथे e रेस टू x आणि 5 पण काय निघू शकतो कॉमन निघू शकतो. काय कॉमन निघतो 5 e रेस टू x कॉमन निघतो. मग मी 5 आणि e रेस टू x काय काढला कॉमन. इथे काय राहिला बेटा 3 e रेस टू x प्लस 1 इथे काय राहिलं मायनस आणि हा ब्रॅकेट राहिला या ब्रॅकेट मध्ये 3 e रेस टू x प्लस 0 काय झाला 3 e रेस टू x आणि हा मायनस राहिला म्हणजे मायनस 3 e रेस टू x राहिला आणि अपॉन मध्ये काय राहिला 3 e रेस टू x प्लस 1 त्याचा स्क्वेअर. कळालं का 5 e रेस टू x कॉमन काढला इथे राहिला 3 e रेस टू x प्लस 1 आणि इथे राहिला e रेस टू x प्लस 0 आणि e रेस टू x प्लस 3 e रेस टू x प्लस 0 म्हणजे काय झाला 3 e रेस टू x आणि हे मायनस आहे. ओके आता बघा यात काही कॅन्सल होत आहे का होतं का 3 e रेस टू x कॅन्सल होतं. मग करायला बाळांनो या ठिकाणी 5 e रेस टू x इंटू 1 म्हणजे 5 e रेस टू x अपॉन मध्ये 3 e रेस टू x प्लस 1 त्याचा करायला स्क्वेअर. हा आला फक्त आपल्याला dy बाय dx. हा काय आला आपल्याला dy बाय dx. पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय ऍट x इज इक्वल टू 0 इथे लिहायचं dy बाय dx ऍट x इज इक्वल टू किंवा असं लिहायचं डायरेक्ट ऍट x इज इक्वल टू 0 म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे राईट साईडला x च्या जागेवर काय ठेवा 0 ठेवा. काय ठेवा 0. मग राईट साईडला बघा इथं 5 आहे e आहे x च्या जागेवर काय येणार 0 अपॉन इथे काय आहे 3 आहे e आहे x च्या जागेवर काय येणार 0 प्लस काय येणार 1 त्याचा काय येणार स्क्वेअर. याला सोडवायचं एनी व्हॅल्यू रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असतं 1 इथं 5 इंटू काय येणार 1 अपॉन इथं काय येणार 3 इंटू 1 प्लस 1 त्याचा स्क्वेअर 5 इंटू 1 काय येणार 5 3 इंटू 1 3 प्लस 1 किती येणार 4 आणि 4 चा स्क्वेअर किती येणार 16 म्हणजे आपलं dy बाय dx ऍट x इज इक्वल टू 0 का आलं
5/16 हे झालं आपलं फायनल आन्सर. कळालं बाळांनो? कळालं का? आलेल्या dy/dx मध्ये ऍट अ पॉइंट जर म्हटलं तर त्या पॉइंटची व्हॅल्यू कुठे पुट करायची? राईट साईडला. कळालं का? कुठे पुट करायची? राईट साईडला. समजलं इथपर्यंत? ओके. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे रूट एक्सचा? काही अडचण नाही. चला बघा, y इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट एक्स अपॉन 1 मायनस अंडर रूट एक्स. याला काय करायचं बाळांनो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू सेम प्रोसिजर आहे. ओके. आपला u म्हणजे न्यूमरेटर झाला आणि v म्हणजे डिनॉमिनेटर. इथे काय येणार मग? dy बाय कोणता फंक्शन घेणार? 1 मायनस रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार? 1 प्लस रूट एक्सचा. दोन टर्म आला की ब्रॅकेट करायचं, एवढं झालं ठेवायचं. नंतर कोणतं साईन? मायनस 1 प्लस रूट एक्स जसाच्या आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेणार आहे बाळांनो? 1 मायनस रूट एक्सचा. आणि अपॉन मध्ये काय येणार आहे? 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? हा 1 मायनस रूट एक्स जसाच्या 1 प्लस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. 1 चा येणार 0. रूट एक्सचा काय येणार? 1/2 रूट एक्स मायनस इथे काय येणार? 1 प्लस रूट एक्स जसाच्या इथं डेरिव्हेटिव्ह येणार 1 चा 0 मायनस रूट एक्सचा 1/2 रूट एक्स. ओके. आणि अपॉन मध्ये काय येणार मित्रांनो? 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. न्यूमरेटर मधून आता काही कॉमन निघतंय का? 0 प्लस 1/2 रूट एक्स आणि इथं 0 मायनस 1/2 रूट एक्स राहणार. ओके. याला बघा आपण सिम्प्लिफाय करून घेऊ लागलं तर पहिलं 1 मायनस रूट एक्स ऍज इट इज. इथे काय येणार? 1/2 रूट एक्स. चालेल. इथे काय येणार बघा? 0 मायनस 1/2 रूट एक्स मायनस 1/2 रूट एक्स असणार. तो मायनस आणि हा मायनस काय झाला? प्लस. आणि इथे काय आला? 1 प्लस रूट एक्स आणि इथे काय आहे? 1/2 रूट एक्स. कळालं का नाही कळालं? इथे 1 मायनस अंडर रूट एक्स त्याचा स्क्वेअर. सगळ्यांमध्ये काय कॉमन निघतं रे? वरच्या मध्ये 1/2 रूट एक्स 1/2 रूट एक्स बाहेर येतो. 1/2 रूट एक्स घेतला कॉमन. 1/2 रूट एक्स कॉमन घेतल्यानंतर इथे काय येणार? 1 मायनस रूट एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स येणार असं. आणि अपॉन मध्ये काय येणार? 1 मायनस रूट एक्स त्याचा स्क्वेअर. ओके. काय काय कॅन्सल होतं सांगा बरं? प्लस रूट एक्स मायनस रूट एक्स काय होणार? कॅन्सल. प्लस मायनस काय झाला? कॅन्सल. म्हणजे बाळांनो आपल्याला काय आन्सर भेटतं बघा? काय भेटतं रे? dy/dx इज इक्वल टू हा 1/2 रूट एक्स जसाच्या तसा. 1 प्लस 1 काय आला? 2 आणि अपॉन मध्ये काय तुमच्याकडं? 1 मायनस अंडर रूट एक्स त्याचा स्क्वेअर. पुन्हा काही कॅन्सल होतंय? 2 टू गेट कॅन्सल. आता हा जो रूट एक्स आहे तो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणून तो डिनॉमिनेटरला काय येत असतो? मल्टिप्लाय मध्ये. वर काय राहील फक्त 1. हा रूट एक्स काय येणार? याला खाली मल्टिप्लाय मध्ये येणार रूट एक्स आणि यास राहणार 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. कळालं बाळांनो? एकदम सोपं आहे. प्रॅक्टिस करायची चांगली. ओके. एकाने एक क्वेश्चन नजर काढून टाकायचं. मनावर जर घेतलं तर 2-3 वेळेस मॅथ शिकणं होतंय. ओके. एवढा टाइम आपल्याकडे असतो पण ते स्टार्टिंगला समजत नाही, कारण कॉलेज समजून घेता घेताच वाट लागते. ओके. कळालं इथपर्यंत? काय डाऊट कोणाला? क्लिअर आहे? चला शेवटचा प्रश्न या स्लाइड वरचा. sin x अपॉन 1 प्लस cos x. sin x अपॉन 1 प्लस cos x जमन करता येईल सॉल्व. बघा sin x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, cos x चा पण माहिती आहे, 1 चा पण डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. कोणचा रूल वापरायचा? v/v. इथे काय आपल्याकडं sin x, इथे काय 1 प्लस cos x. याला काय करणार आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय घेणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह बेटा, y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy/dx. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? नाही घ्यायचा. पहिलं काय घ्यायचं? 1 प्लस आणि नंतर काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. नंतर काय घ्यायचं? मायनस sin x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घ्यायचं? 1 प्लस cos आणि आपण मध्ये बाबड्या 1 प्लस cos x चा काय घ्यायचा? स्क्वेअर. ओके. कळालं का नाही कळालं इथपर्यंत?
नंतर काय येऊ शकतं बघा, 1 प्लस कॉस एक्स जसाच्या तसा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स, मायनस साइन एक्स जसाच्या 1 प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 मायनस साइन एक्स, चालेल असं. आणि अपर मध्ये काय येणार बेटा 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. समजून राहिली इथपर्यंत. मग आता इथं 1 इंटू कॉस एक्स काय होणार कॉस एक्स, कॉस एक्स इंटू कॉस एक्स काय होणार कॉस स्क्वेअर एक्स होणार ना. 0 मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स इंटू मायनस साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स आहे ना, साइन स्क्वेअर. आपण मध्ये काय राहिला 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. बरोबर आली इथपर्यंत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचं काय होतं 1 होतं. काय होतं हे राहिलं कॉस एक्स आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचं काय झालं 1. आणि आपण मध्ये काय आहे 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. एक एक कॅन्सल होईल का, वर पण 1 प्लस कॉस एक्स आहे, खाली पण 1 प्लस कॉस एक्स आहे ना, आहे का नाहीये, आहे का नक्की. मग यातला एक 1 प्लस कॉस एक्स आणि यातला एक 1 प्लस कॉस एक्स काय झाला कॅन्सल झाला. तर फायनली तुम्हाला आन्सर मध्ये काय भेटणार बाळांनो, काय भेटणार dy बाय dx इज इक्वल टू 1/1 प्लस कॉस एक्स. इथपर्यंत उत्तर आपण लिहू शकतो. तुम्हाला याला जर सिम्प्लिफाय करायचं ते पण करू शकतो, काय अडचण नाही. 1 प्लस कॉस थिटाचं काय होणार आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा, काय होणार आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. याला जर तुम्हाला अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय लिहू शकता 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. हा 1/2 ॲज इट इज, 1 बाय कॉस स्क्वेअरचं काय होणार सेक स्क्वेअर एक्स बाय 2. असं पण उत्तर तुम्ही काढू शकता ऍडिशनल. ओके. ह्याच क्वेश्चनला तुम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने जर सोडवलं असतं, कोणत्या पद्धतीने सोडवलं असतं वेगळ्या पद्धतीने जर सोडवलं असतं तुम्ही तर कसं आलं असतं बघा. म्हणजे इथंच सांगतो हा, चालेल. y इज इक्वल टू आपल्याला समजा साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स दिला असतं. पहिलं ट्रिग्नॉमेट्रीने त्याला सिम्प्लिफाय केलं असतं. साइन एक्स ला काय लिहितो आपण 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 आणि 1 प्लस कॉस एक्स ला काय लिहितो 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आता सांगितलं मी त्यातलं काय काय कॅन्सल झालं असतं सांगा बरं. 2 2 कॅन्सल, यातला कॉस एक्स बाय 2 यातला कॉस एक्स बाय 2 काय झाला असता कॅन्सल. म्हणजे y इज इक्वल टू साइन अपॉन कॉस काय भेटला असतं टॅन एक्स बाय 2 भेटला असता. मग याच्यानंतरच्या स्टेप मध्ये काय केलं असतं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं असतं. मग dy बाय dx इज इक्वल टू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आला असता सेक स्क्वेअर एक्स बाय 2, पुन्हा एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला असता 1/2. फायनली तो 1/2 समोर लिहिला असता सेक स्क्वेअर एक्स बाय 2 हा डेरिव्हेटिव्ह सुद्धा आपल्याला आला असता. तुम्हाला जे योग्य वाटलं ते सोडवायचं. लक्षात कळालं की नाही कळालं, तसं पण सोडू शकता असं पण सोडू शकता. ओके समजले इथपर्यंत बाळांनो, काही डाऊट कुणाला. ओके